Happy morning, student. How are you? Hope so. All you are fine and safe at home. First, I introduce myself. I am Sunita Balve. I am going to teach you physics subject. Since last 22 years, I am working in KB Rohumare Junior College. I welcome you all in our KJ Somaya Senior and KB Rohumare Junior College. Our college is the best college, well known and reputed college in Kopargaon Taluka. As you know, all we are going through very difficult situation of COVID-19. It had a great impact on our life also. We can't meet personally, we can't communicate. Therefore, through these online classes, we can interact with each other. Before discussing our syllabus, our physics subjects, I am going to tell you some points related to our physics. Okay, first point is very clear that for physics, you should prefer this book. Okay. It is the book of Maharashtra State Board and this is very important. सर्व विद्यार्थ्यांनी हे बुक घेऊन टाकायचं आहे. Okay, it consists of the two parts, physics first as well as the physics second. You can make the separate books for physics first and physics second. Okay. Now second point is watch all the videos regularly and completely up to the end. This is important point. Okay? सगळे व्हिडिओज हे व्यवस्थित पाहायचे आहेत शेवटपर्यंत. कारण आपण त्या व्हिडिओजमध्ये वेगवेगळे डिव्हाइस, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. ओके? आणि सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, चॅनल हे सबस्क्राईब करायचे आहेत. लाईक, कॉमेंट अँड शेअर ईच चॅनल. त्यामुळे तुम्हाला ते व्हिडिओ चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर व्हिडिओ हे तुम्हाला लगेच हे दिसणार आहे. ओके, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. युअर absency will not be there. Your presence is compulsory for all video lectures. This is important point. कारण आज आपण जे शिकणार आहोत ऑफकोर्स ते कशावर डिपेंड असणार आहे, प्रिव्हियस पॉईंट म्हणजे प्रिव्हियस लेक्चरवर ते डिपेंड असणार आहे. त्याच्यामुळे सर्व व्हिडिओज हे व्यवस्थित पाहायचे आहेत. सेकंड पॉईंट इज स्टडी कॉन्स्टंटली. कॉन्स्टंटली तुम्ही हा स्टडी करायचा आहे. एक दिवस केला आहे फिजिक्सचा स्टडी आणि 4 दिवस अगदी फिजिक्सकडे पाहिलंच नाही, तसं करायचं नाही. तर कॉन्स्टंटली आपण स्टडी करायचं आहे. आपण 4 दिवसाचं एकदाच जेवत नाही, बरोबर ना. आपण काय करतोय, रोज थोडं थोडं जेवतोय. नाहीतर मग आपण 4 दिवसाचं एकदाच जेवलं तर अपचन होईल. तसंच आपल्या फिजिक्स सब्जेक्टचं सुद्धा तुम्हाला अपचन होऊ शकतं, कारण आपल्याला लगेच विस्मरण होतं प्रत्येक पॉईंटचं. ओके, आणि मग ते पॉईंट हे मागचे पॉईंटसुद्धा आपल्याला काय झाले पाहिजे, हे स्मरण आलं त्याचं पाहिजे. ते रिवाईज तुम्ही केले पाहिजे व्यवस्थित. ओके, ते तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. त्याच्यामुळं स्टडी कॉन्स्टंटली. ओके, देन नेक्स्ट पॉईंट इज मेक युअर नोट्स. मी तर तुम्हाला नोट्स ह्या प्रत्येक पॉईंटच्या ह्या देणारच आहेत, परंतु तुम्ही जर नोट्स काढल्या तर फर्स्ट यू रीड धिस बुक्स केअरफुली. त्यामुळे तुम्ही काय करणार आहात, बुक्स हे व्यवस्थित वाचणार आहात. ओके, तुम्ही नोट्स काढल्यानंतर. आता सगळ्याच नोट्स जे काय आहेत त्या फक्त कॉपी पेस्ट करायच्या का, नाही. एवढं तुमच्या लक्षात राहणार आहे का, नाही. जे महत्त्वाचे पॉईंट्स आहे अंडरलाईन दॅट पॉईंट्स ओनली. ओके, अँड देन राईट इन अवर नोटबुक. ओके, म्हणजे तुमच्या स्वतःच्याही नोट्स तुम्ही तयार करायच्या आहेत. मी तर तुम्हाला नोट्स ह्या देणारच आहे. आणि लास्ट पॉईंट की जो न्यूमरिकलच्या बाबतीत आहे, आपल्या फिजिक्सचे न्यूमरिकल्स हे अतिशय महत्त्वाचे असतात. 100 मार्कपैकी जवळजवळ 37-38 मार्काचे आपले न्यूमरिकल्स असतात आणि ते न्यूमरिकल्स आपल्याला व्यवस्थित सॉल्व करता आले पाहिजे. न्यूमरिकल सॉल्व करताना रीड द प्रॉब्लेम केअरफुली, देन राईट डाऊन द गिव्हन फिजिकल क्वांटिटीज,
then write the which quantity is to be determined, then write the corresponding formula, okay, then put the substitution, make the calculation, and finally write the result with proper units. This is the way of solving the numerical problems. Okay, it is very important. आणि प्रॉब्लेम्स ज्यावेळेस तुम्ही स्वतः सॉल्व्ह करणार आहात त्यावेळेस तुमच्याला त्याची आवड ही निर्माण होणार आहे. ओके, त्याच्यामुळं ते प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह करणं अतिशय गरजेचं आहे. त्याला घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. आपण सर्व प्रॉब्लेम्स हे घेणार आहोत, सॉल्व्ह पण आणि अनसॉल्व्हसुद्धा. ओके, नाऊ कमिंग बॅक टू आवर syllabus. Physics consists of total 14 chapters under the heading of mechanics, motion, thermodynamics, optics, electrostatics, magnetism, and lastly modern physics. या मेन अंडरलाईन जे काही हे पॉईंट्स आहे त्या पॉईंटच्या आधारे आपल्याला हे 14 चॅप्टर हे शिकायचे आहेत. Okay, now first we see the evolution pattern of the physics subject. In this academic year, we have to give 4 tests. First test is unit test. Unit test first, it is for 25 marks. Then there is terminal exam. It is for 50 marks. Then after Diwali vacation, there is unit test second. This is first, this is second. It is again 25 marks. Okay. And lastly, annual exam. It is for 100 marks. This 100 mark consists of theory for 70 marks plus practical for 30 मार्क्स. 30 मार्काचे प्रॅक्टिकल्स पण असणार आहे की जे आपण लॅबोरेटरीमध्ये हे घेत असतो, बिकॉज सायन्स डिपेंड्स अपॉन द प्रॅक्टिकल्स. ओके, देअरफॉर टोटल व्हॉट इज द टोटल मार्क्स? इट बिकम्स 200 अँड ॲव्हरेज इज 200/2. यू गेट द 100. म्हणजे 100 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळतील ते या पद्धतीने इथं पूर्ण तुमच्या अकॅडमिक इयरचं इव्हॉल्युशन हे केलं जाईल. ओके, लेट अस सी फर्स्ट चॅप्टर ऑप्टिक्स. द टर्म ऑप्टिक्स इज यूज इन सायन्स फॉर द स्टडी ऑफ लाईट. द टर्म ऑप्टिक्स is used in science for the study of light. Up to this standard, you know what do you mean by the light. In 9th standard, in 10th standard, you have know this very well. Okay, you are familiar with light. Light consists of particles. Light is the one form of energy. ह्या बेसिक डेफिनेशन्स तुम्हाला माहीत आहे. त्या पुढे जाऊन आपण लाईट म्हणजे काय आहे हे आपण पाहणार आहोत आणि त्याची एक स्पेसिफिक डेफिनेशन्स करणार आहोत. ओके, देन अकॉर्डिंग टू द सायंटिस्ट न्यूटन्स, व्हॉट इज लाईट? अकॉर्डिंग टू द सायंटिस्ट न्यूटन, व्हॉट इज लाईट? Light consists of weightless minute particles called as corpuscles. Called as corpuscles. But this theory has some drawbacks. त्यामुळे ती थेरी काय पडली? मागे पडली आणि त्याच्यामुळे दुसरी थेरी उदयास आली. That theory is the Huygens wave theory of light. Huygens wave theory of light. Second theory is the Huygens wave theory of light. According to this theory, what is light? Light is propagated in the form of a wave. म्हणजे वेव्हच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या सर्व कशाला लागू पडणार आहे? लाईटला लागू पडणार आहे. वेव्ह हॅज ए ॲम्प्लिट्यूड, वेव्ह हॅज ए वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी, त्या सर्व कशाला असणार आहे? लाईटला सुद्धा असणार आहे. आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट असम्पशन्स
of Huygens. Huygens is the name of the scientist, and he concluded that he gave the assumption that is light is propagated in the form of a wave. Okay, it has many advantages, few disadvantages is also there, but this theory was accepted by the world. Again, there is one more theory, third one you say, it is Planck's quantum theory. Planck's quantum theory. According to this theory, light radiation consists of photons. Light radiation consists of photons. Energy of each photon is E is equal to the h nu. Energy of each photon is E is equal to the h nu, where h is Planck's constant and nu is frequency of radiations. This is the Planck's quantum theory. Now, next theory, fourth, Maxwell electromagnetic theory. Maxwell electromagnetic theory. What is its conclusion? According to the scientist Maxwell, light is electromagnetic waves. It consists of electric field as well as the magnetic field. It consists of electric field as well as the magnetic field. From all these four theory, then what is the light? Light consists of energy carriers, photons. Photons means light radiations मधले जे काही particles आहे, which is called as a photons. आणि ते photons काय carry करतात ते? Energy carry करतात ते. एका फोटॉनची एनर्जी दुसऱ्या फोटॉनला, नंतर तिसऱ्या फोटॉनला, या पद्धतीने. ओके, देअरफॉर लाईट कन्सिस्ट ऑफ एनर्जी कॅरियर फोटॉन्स गाइडेड बाय द रूल्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ते सर्व कशाला लागू पडणार आहे? लाईटला लागू पडणार आहे. देअरफॉर फ्रॉम दिस पॉइंट्स वी define what is light. Light consists of energy carriers photons guided by the rules of electromagnetic waves. Okay, this is all about the light. Now next point is, from commonly observed phenomena, light can be classified into three parts. First is ray optics, or it is also called as a geometrical optics. Using this, we can study the different phenomena of light such as reflection, refraction, double refraction, and total internal reflection. लाईटचे वेगवेगळे जे काही फिनॉमिना आहेत, रिफ्लेक्शन यू नो दिस व्हेरी वेल, रिफ्रॅक्शन यू नो दिस व्हेरी वेल, डबल रिफ्रॅक्शन नसेल माहीत तर आपण या स्टँडर्डला शिकणारच आहोत, आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन्स तर याच चॅप्टरमध्ये आहेत. ह्या ज्या काही लाईटच्या प्रॉपर्टीज आहे ते आपण रे ऑप्टिक्सनुसार काय करू शकतो? स्टडी करू शकतो. नाऊ युझिंग द वे ऑप्टिक्स or physical optics, the properties of interference, diffraction, Doppler effect of light and polarization, you can study this property using wave optics. Because the light has both the nature, particle nature as well as the wave nature. ओके, हे सर्व प्रॉपर्टीज इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, डॉपलर इफेक्ट आपल्याला पुढे आहेच 12th स्टँडर्डला. नाऊ पार्टिकल नेचर ऑफ लाईट, कॉम्प्टन इफेक्ट और फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कांट बी एक्सप्लेन using the wave theory, and in that case we have to use the quantum nature of the light. त्या जर प्रॉपर्टी आपल्याला स्टडी करायची असेल तर in that case we have to use the quantum nature of a light. Therefore
According to the scientist de Broglie, light has a dual nature, particle nature as well as the wave nature. Particles, which is called as a photons particles, and wave natures means it follows the rules of electromagnetic waves. Okay, this is all about the nature of light. लाईटचा नेचरबद्दल आपण हा काय केलेला आहे तर स्टडी केलेला आहे. अंडरस्टूड व्हॉट आय एम सेईंग? येस येस ओके ठीक आहे. नाव नेक्स्ट पॉइंट इज ray optics or geometrical optics depends upon some laws. Ray optics or geometrical optics depends on some laws, because in geometrical स्टडी किंवा जॉमेट्रिकल ऑप्टिक्समध्ये आपल्याला काय फाइंड आउट करावे लागतात की वी हॅव टू स्टडी द इमेज फॉर्मेशन बाय युजिंग द लेन्स, मिरर अँड प्रिझम. इन दॅट केस वी हॅव टू यूज धिस. देन व्हॉट इज द फर्स्ट लॉ? लाईट वेव्स ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन पाथ इन होमोजिनियस मीडियम. होमोजिनियस मीडियम or medium and isotropic medium. Homogeneous medium means what? The properties of the medium are same in everywhere. त्या mediumला आपण काय म्हणतोय? Homogeneous medium म्हणतोय. Isotropic medium means what? The properties are same in ऑल डिरेक्शन्स. प्रॉपर्टी कुणाच्या? मीडियमच्या. मीडियम बद्दल आहे. होमोजिनियस मीडियम, आयसोट्रोपिक मीडियम. ओके, होमोजिनियस मीडियम मीन्स द properties are same in everywhere, and isotropic medium means the properties are same in all direction. This is the first law. Second law is the two light waves can intersect each other at one point without affecting their path. दोन लाईट वेव्स ह्या काय होऊ शकतात? इंटरफिअर सुद्धा होऊ शकतात विदाउट अफेक्टिंग देअर पाथ. म्हणजे एका पॉईंटला आल्या इथं तिथं येऊन त्या मीट झाल्या म्हणजे त्या तिथंच थांबल्या असं नाही. तर वन कॅन go in this direction, one can go in this direction also, but they can interact with each other, they can meet with each other. This is the second law. Third law, the law of reflection. Laws of reflection. What is the laws of reflection? You know this very well. Okay, you are familiar with this. Yes, angle of incidence is equal to the angle of reflection. Okay, see this reflecting surface. This is normal, this is incident rays. Okay, this is angle I, this is reflected rays, this is angle R. Okay, here angle of incidence is equal to the angle of reflection. Okay, these normal, incident rays and reflected rays are in the same plane also. And this incident ray and reflected rays are in the opposite to that of the normal. Okay. Now, fourth point, laws of refraction. Laws of refraction. Which are the laws of refraction? Let us see this. What is the refraction? See, this is the refracting surface. For example, glass or water. This is normal. Okay, this is incident ray. This is incident on this point. When this incident rays travel from one medium to the another medium, it changes its path. Okay, the angle between normal and incident ray is I. The angle between
Normal and refracted rays are R. This is medium first. This is medium second. Therefore, for a given pair of media, इथं दोन मीडिया असणार आहे. लॉज ऑफ रिफ्लेक्शनला फक्त एकच मीडिया होता. ओके, बट हिअर लॉज ऑफ रिफ्रॅक्शनला दोन मीडिया असणार आहे. देअरफॉर फॉर गिव्हन पेअर ऑफ मीडिया द रेशो ऑफ साइन ऑफ angle of incident to the sine of angle of refraction is constant and it is called as refractive index of second medium with respect to first medium. This is the law of refraction. It is also called as a Snell's law. बिकॉज सायंटिस्ट स्नेल्सनी सुद्धा ते डिराईव्ह केलेलं आहे इक्वेशन्स. देअरफॉर इट इज ऑल्सो कॉल्ड एज ए स्नेल्स लॉ. ओके, देअरफॉर साइन आय अपॉन साइन आर. साइन इज द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके, अँड I is angle of incident, R is angle of refraction. The ratio of sine of angle of incident to the sine of angle of refraction is constant, and that constant is called as a refractive index of second medium to the refractive index of first medium. ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मराठीमध्ये त्याला अपवर्तनांक म्हणतात. इट इज द रेशो ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी. देअरफॉर इट हॅज नो डायमेन्शन, इट हॅज नो युनिट. ऑल दीज आर द 4 laws related to the ray optics. Okay, let us stop here.